नमस्कार मंडळी. ओळख करून देतो. माझ्या अभिजात मराठी भाषेची पताका अभिमानाने उंचावणारा मी महाराष्ट्र बोलतोय. आज मी तुम्हाला माझ्या मातीतील एका महान क्रांतिकारकाची कथा सांगणार आहे, ज्यांनी आपल्या सशस्त्र क्रांतीच्या जोरावर भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा तर दिलीच, पण त्याचबरोबर मराठी भाषा शुद्धीकरणासाठी देखील आपलं अमूल्य योगदान दिलं. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता, त्यामुळे सर्वत्र इंग्रजी भाषेचं प्राबल्य होतं. महाराष्ट्रात बरेचसे इंग्रजी शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे वापरले जात होते, ज्यामुळे मराठी भाषेचं भविष्य धोक्यात येण्याची शक्यता होती. म्हणूनच अंदमानातून बाहेर आल्यानंतर रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सावरकरांनी केसरीमधून मराठी भाषा शुद्धीकरणावर लेखमाला लिहिण्यास सुरुवात केली. याच प्रवासात चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांच्या स्टुडिओमध्ये एक असा प्रसंग घडला, जो सावरकरांच्या या भाषा शुद्धीकरणाच्या विचाराला कलाटणी देणारा ठरला. कोल्हापूरला भालजी पेंढारकरांच्या स्टुडिओला सावरकरांनी एकदा भेट दिली. भालजी त्यांना स्टुडिओ दाखवत होते. त्यावेळी तिथल्या खोल्यांना इंग्रजी नावं पाहून सावरकरांनी भालजींना थेट प्रश्न विचारला, तुम्ही जर स्वदेशी भाषेत चित्रपट बनवत आहात, मग या खोल्यांची नावं इंग्रजी भाषेत का? त्यावर भालजी म्हणाले, तिकडच्या तंत्रज्ञानामुळे नावं देखील तिकडूनच आली आहेत. सावरकर म्हणाले, पण आता या तंत्रज्ञानाचा वापर आपल्याकडे होत आहे, तेव्हा या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द असायलाच हवेत. त्यावर भालजी लगेच म्हणाले, तुम्ही एक प्रतिभावान साहित्यिक आहात. तुम्हाला भाषेची आणि शब्दांची चांगली जाण आहे, त्यामुळे तुम्हीच शब्द सुचवा. सावरकरांनी मग सिनेमासाठी चित्रपट, डायरेक्टरसाठी दिग्दर्शक, कॉस्ट्युमसाठी वेशभूषा, लाऊडस्पीकरसाठी ध्वनिक्षेपक आणि कोरिओग्राफरसाठी नृत्य दिग्दर्शक हे शब्द सुचवले. सावरकरांनी दिलेल्या अशाच अनेक शब्दांमुळे आपली माय मराठी भाषा समृद्ध झाली आणि जनमानसात तिच्याबद्दल स्वाभिमान जागृत झाला. केवळ देशासाठीच नव्हे, तर भाषेसाठी, संस्कृतीसाठी लढलेले प्रतिभावंत साहित्यिक, भाषा शुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम.